मनगटामध्ये जर का तुम्हाला खूप दिवसांपासून दुखत आहे, ज्याला आपण रिस्ट पेन असे म्हणतो, तुमची ॲथलेटिक ॲक्टिव्हिटी जास्त आहे, बॉक्सर्स वगैरे आहेत किंवा जिमिंग ॲक्टिव्हिटी तुम्ही रेग्युलर करत असाल आणि खूप दिवसांपासून मनगटामध्ये दुखणं असेल, तर याला इग्नोर करू नये. याच्यामध्ये जे मनगटामधलं लिगामेंट कॉम्प्लेक्स असतो, ज्याला TFCC म्हणजे ट्रायंग्युलर फायब्रो कार्टिलेज कॉम्प्लेक्स असे म्हणतात, यामध्ये इंजुरी असू शकते. तर शक्यतो हा जो TFCC कॉम्प्लेक्स आहे, हा 2 हाडांना स्टेबल ठेवण्याचं काम करतो. जे रेडियस आणि अल्नाचं जे हाड आहे, जसं गुडघ्यामध्ये गुडघ्याची गादी, जिला आपण मेनिस्कस असे म्हणतो, त्याचप्रमाणे रेडियस आणि अल्ना या हाडामध्ये मनगटामध्ये एक फायब्रो कार्टिलेज कॉम्प्लेक्स असतो, ज्याचे खूप सारे पार्ट्स असतात, ज्याच्यामध्ये रेडिओ अल्नार लिगामेंट्सचा समावेश होतो, मेनिस्कस होमोलॉग असतो आणि एक ट्रायंग्युलर फायब्रो कार्टिलेज, अशा कार्टिलेजचा कॉम्प्लेक्स मिळून हे TFCC बनलेलं असतं. आणि जर का खूप हेवी जिमिंग ऍक्टिव्हिटी किंवा मनगटाच्या खूप जास्त सिव्हिअर एक्सरसाइजेस किंवा वारंवार स्टिरॉइडचे इंजेक्शन यामुळे या फायब्रो कार्टिलेजला इजा होऊ शकते. तर तुम्हाला अशी काही इंजुरी असेल तर ती इग्नोर करण्याचा सल्ला मी देणार नाही. तुम्ही ऑर्थोपेडिक किंवा आर्थ्रोस्कोपी सर्जनला भेटून याचं व्यवस्थित डायग्नोस करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर का पर्टिक्युलरली अल्नाच्या बाजूला दुखणं असेल आणि एक्सरे वरती फोवियल साइन्स किंवा MRI वरती TFCC ची इंजुरी दिसत असेल तर त्याला इग्नोर करू नये. जर का फक्त स्प्रेन किंवा पार्शियल टियर यामध्ये असेल तर फक्त रिस्ट ब्रेस किंवा अँटी इन्फ्लामेटरी मेडिसिन्स किंवा काही दिवस रेस्ट घेऊन ही इंजुरी आपण बरी करू शकतो. पण या काळामध्ये ॲथलेटिक ॲक्टिव्हिटी किंवा जिमिंग ॲक्टिव्हिटी तुम्हाला पूर्णपणे बंद करावी लागून रिस्टला पूर्णपणे आराम द्यावा लागू शकतो आणि शक्यतो रात्रीच्या वेळी रिस्ट ब्रेस घालून झोपणं हे गरजेचं असू शकतं. परंतु जर का TFCC ची कंप्लीट इंजुरी तुम्हाला झाली असेल आणि रेडिओ अल्नार जॉईंट खूप अनस्टेबल आहे, पियानो साइन एक्झामिनेशन मध्ये जर का पॉझिटिव्ह येत असेल, तर अशा वेळी तुम्हाला ही इन्स्टेबिलिटी खूप जास्त प्रमाणामध्ये असू शकते आणि फक्त गोळ्या औषध आणि रेस्टच्या सहाय्यानं ही इंजुरी बरी होऊ शकत नाही. तर यासाठी तुम्हाला रिस्ट आर्थ्रोस्कोपिक सर्जरीची गरज लागू शकते, ज्याच्यामध्ये आपण सुचर अँकर्सच्या सहाय्याने जे TFCC इंजुरी रुग्णांना झाली आहे ह्याला रिपेअर करतो आणि दुर्बिणीद्वारे फक्त छोट्या छोट्या होल्सच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया पूर्ण केली जाते. तर जर का आपल्याला असं काही त्रास असेल, मनगटामध्ये खूप दिवसापासून दुखणं आहे किंवा मनगटाला इंजुरी झालेली आहे, MRI मध्ये TFCC इंजुरी दिसत आहे, तर निश्चितपणे तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आमचे नंबर स्क्रीनवरती दिलेले आहेत, आम्ही तुम्हाला मदत करू. थँक्यू.